हाय मित्रांनो, व्हॉट्सअप. गुड आफ्टरनून झालेली आहे. म्हणजे आता 3 वाजलेले आणि मी थोडा वेळ झाला उठलो आहे, ब्रश वगैरे केला आणि डायरेक्ट जेवायला बसलेलो आहे. मम्मी बोलली की डायरेक्ट जेव, आता नाश्ता वाश्ता काय नाही आहे. तर मग डायरेक्ट जेवायला बसलेलो आहे. आज खूपच लेट झालं कारण की काल झोपायला खूप लेट झालं मला, कारण की काल अक्षरशः एवढा वारा चालत होता, एवढा पाऊस होता की झोपच लागत नव्हती. धड 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 वाजत होतं सगळं, दरवाजे खिडक्या. आज तरी थोडा उघडला आहे पाऊस, म्हणजे थोडंसं वेदर आहे पावसासारखं, बट तरी एवढा पाऊस नाही आहे आज. बापरे, काल तर हालत टाईट झालेली रात्री. एवढा आवाज, एवढा वादळ, सर्दी पण झाली आता मला. काय बोलायचं, थोडासा भिजलेलो काल संध्याकाळी, त्याच्यामुळे मग झाली सर्दी. आता काय बोलू शकतो, काहीच नाही. तर जेवतो आणि बघतो पुढे काय करूया. लेट्स सी व्हॉट्सअप. जेवण झालेलं आहे, सगळा टाईमपास करून झालेला आहे. वेदर बघा बाहेर, दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित. एक नंबर वेदर गाईस, एक नंबर. म्हणजे माझा चेहरा अंधार अंधार दिसत असेल याच्याकडून, इकडून बघा. वा, म्हणजे कधी पण पाऊस जोरात पडू शकतो बोलणार होतो आणि पाऊस आला आहे. वा, जवान ही काली हमारी भैया. हे आला पाऊस. दिसणार नाही असा पाऊस, कारण की अंधार अंधार आहे थोडासा, तर एवढा दिसणार नाही, पण आला आहे पाऊस आता. काय बोलायचं, बापरे, मुंबईची हालत खराब झालेली. घरात कपडे आलेले आहेत, म्हणजे समजून जा किती हालत खराब झालेली आपली. आता आजच्या ब्लॉगमध्ये काय करायचं यार, बाहेर पण नाही जाऊ शकत यार. मी विचार केलेला कॉन्टेंट बनवायचा, काहीतरी रील बनवायचं, पण मला त्याचं पण काही अशी खास आयडिया येत नाही आहे. बघू, काहीतरी विचार चालू आहे, काहीतरी ट्राय करेल, काहीतरी बनवायचं. सरळच कुठं बाहेर जाता आलं तर बाहेर जाताना बाहेरचा पण काहीतरी व्लॉग वगैरे करेल, टेन्शन नका घेऊ. मी बाहेरून बघू शकतो की माझ्या घरात मराठी सिरियल चालू आहे आणि इतर 24 आवर्स मराठी सिरियल इज ऑन. हां, आता चाललो आहे खालती बघायला वातावरण कसं आहे. वातावरण वातावरण बघायला. हे बघा, लागलेली आहे कार्यक्रमाची नोटीस लागलेली आहे. माझं नाव दिसत असेल तुम्हाला. फोन नंबरवरती कॉल नका करू ब्लॉगमध्ये बघून मला. सगळे म्हणजे मी हँडल करणार आहे. आय एम द गायज फॉर गणपती. कॉन्टॅक्ट मी, म्हणजे सगळे जे फंक्शनसाठी काही पण पार्टिसिपेट करायचं असेल तर मीच असणार आहे, टेन्शन नका घेऊ. ओ माय गॉड. खालती आलेलो जेव्हा, तेव्हा पाऊस संपलेला आणि मी थोडंसं बाहेर गेलो आणि पाऊस परत आला, तर मग मी परत घरी निघून आलेलो आहे. पावसाचा आणि माझा नाता खूप खराब आहे. म्हणजे असं नेहमी होतं की मी कुठे पण जातो तर पाऊस येतोच, तर मग म्हणून गपचूप घरी आलेलो आहे आणि दिस इज माय वर्क गाईस. हे बघा, पगोडा किती छान दिसतोय. मस्त वरती असे क्लाउड्स जमा झालेले आहेत आणि खालती पगोडा आहे आणि लांबून तुम्हाला असा, मला नाही वाटत आवाज येईल आता, फक्त तुम्हाला किड्यांचा आवाज येईल, किरकिर किरकिर. बट तिकडे मागे पुढे म्हणजे त्या साईडला ढोल ताशाची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे. म्हणजे प्रॅक्टिस खूप टायमापासून सुरू आहे, बट आता फॉर्ममध्ये आलेले आहेत लोक, कारण की ऑफकोर्स नेक्स्ट वीक बाप्पा येत आहे, तर मग सगळे फॉर्ममध्ये आहेत, एकदम जंक्शन फॉर्ममध्ये. अजून आत्ता तर आय एम लिव्हिंग विथ दीज पीपल. कपडे माझ्या रूममध्ये पडलेले आहेत, काय बोलायचं ना आता. तरी पण चुकत नाही आहे. फॅन लावून झोपतो रात्री सगळं एकदम, तरी पण कपडे सुकत नाही. काय करायचं, काय बोलायचं आता. आता चहा बनवायला ठेवला. मी चहा तर जास्त पित नाही, मला आज थोडं वातावरण चांगलं वाटतं तर चहा पिला पाहिजे असं वाटतं, तर चहा बनवायला ठेवला आहे. आणि बहिणीला सांगितलं आहे की गपचूप बाहेर चालत जायचं आणि जाऊन वडापाव आणि भजीपाव घेण्याची. तर ती गेली आता भजीपाव आणायला, तर ती भजीपाव आणणार, मग मी ते खाणार, एन्जॉय करणार. वाव. अजून तर काय असे माझे प्लॅन्स नाही आजचे, कारण की पावसामध्ये बाहेर जायला खरंच खूप कंटाळा येतो. तर भिजणार कोण. आता आंघोळ पण झालेली आहे, आंघोळ झाल्यानंतर परत भिजामध्ये परत खूप इरिटेटिंग वाटते ते.
जर मी असं विचार केलेला आहे ना आज की मला भिजायचंच आहे, की मी कुठेतरी चाललो आहे, कुठे बाहेर चाललो आहे आणि भिजणार आहे, तर मग मला काय वाटत नाही. तर असं आहे की हां ठीक आहे, एकदाच भिजा, मस्त एन्जॉय झालं. पण जर असं आहे की मला भिजायचं नाही आणि मी भिजलो आहे, तर मी खूप इरिटेट होऊन जातो. ते सगळं पायाला चिखल लागतो असं तसं. खूप लोक बोलतात मला की अरे चल पावसामध्ये मस्त फिरायला जाऊ, हे करू ते करू. खूप जाम कंटाळा येतो. आज जर असं कुठं लोणावळ्याला घेऊन चाललं, कोणी महाबळेश्वरला घेऊन चालले, तर मी नाही बोलणार. मी असं एका पायावरती येईल. पण इथल्या इथे कोण जातं आहे पावसात भिजायला. लोक अक्षरशः माझ्या फ्रेंड्स आहेत मला बोलतात रात्रीचे की क्या बारिश गिरा चल ना मरीन ड्राईव्ह जाते. अरे मरीन ड्राईव्हवरती गेले पोलिसाला फटके मारून पळवतात माहिती आहे का, की अहो पाऊस चालू आहे आणि तुम्ही येऊन इकडे बसलाय मरीन ड्राईव्हवरती येऊन. फालतूमध्ये कटकट करायची ती. नाही तर उगाचच मस्त घरी बसायचं, बाहेरून पाऊस बघायचा, चहा प्यायचा, मस्त टी व्ही बघायचा, आपलं यूट्यूब बघायचं आणि लाईफ एन्जॉय करायची. यार काय स्ट्रेसफुल लाईफ आहे बाय. स्ट्रेस घ्यायचा नाही, एकदम एन्जॉय करायचं. एकदम एन्जॉय. आता बघतो भजीपाव आली आहे का, आली असेल तर ती पण खाईल, चहा पिईल, मग आपण बोलू पुढे काय आहे आणि काय करायचं आणि काय नाही करायचं आयुष्यामध्ये. व्हॉट इज अप मित्रांनो. व्हिडिओ बघायचा असेल सगळा टाईमलॅप्स, आणि त्याच्यानंतर मला आला ताप. म्हणजे काल कारण की भिजलेलो आणि आज पण थंड पाण्याने आंघोळ केलेली, माहिती नाही खूप थंडी वाजायला लागली आणि मग झोपलो. गोळी घेतली आणि झोपलो आणि जो झोप लागली आता म्हणजे 11 वाजून गेलेले, 11:30 वाजले आणि मला आत्ताशी जाग आलेली आहे. विचार करा. आता मला हा व्लॉग 5 मिनटात एडिट करायचा आणि डायरेक्ट यूट्यूबवरती टाकायचं आहे 12 वाजायच्या पहिले, कारण की आजचा व्लॉग आहे. तर मग मी हा व्लॉग इथेच संपवतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि असं अजून काही नाही, हसत राहा, एन्जॉय करा लाईफमध्ये आणि हेल्दी राहा. बस तेवढंच सांगतो. सी यू.